जय राधा माधव कुंज बिहारी, जय राधा माधव कुंज बिहारी, जय गोपीजन वल्लभ गिरिवर धारी, जय राधा माधव कुंज बिहारी, यशोदानंदन व्रज जनरंजन, यशोदानंदन व्रज जनरंजन, यमुना तीर वनचारी, जय राधा माधव कुंज बिहारी, जय राधा माधव कुंज बिहारी. आज आपण गोकुळाष्टमी निमित्त कृष्णलीलांचे निरूपण करणार आहोत आणि त्या निरूपणासाठी भगवद्गीतेतील 18वा अध्याय श्लोक क्रमांक 65. मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मा नमस्करू, मामे वैशंती सत्यते प्रतिजाने प्रयोसी मे. म्हणजेच ह्याचा अर्थ काय तर मन्मना भव मदभक्तो मद्याजी मा नमस्करू, म्हणजे सदैव माझे चिंतन कर, माझा भक्त हो, माझे पूजन कर आणि मलाच नमस्कार कर. यामध्ये नंतर काय म्हटले की याप्रमाणे निश्चितपणे तू मला प्राप्त होशील. मी तुला हे प्रतिज्ञेने सांगतो, कारण तू माझा अत्यंत प्रिय सखा आहे. आता हे भगवद्गीता अर्जुनाला भगवंताने श्रीकृष्णाने सांगितली आणि त्यामध्ये भगवंताने प्रतिज्ञा घेऊन सांगितलं की तू जर माझे चिंतन केले, माझा भक्त झाला, माझे पूजन केले, मलाच नमस्कार केला तर तू मला प्राप्त होशील, हे मी प्रतिज्ञापूर्वक सांगतो. मनुष्याने श्रीकृष्णाचं शुद्ध भक्त झाले पाहिजे, त्यांचे चिंतन केले पाहिजे आणि त्यांच्या प्रित्यार्थ कर्म केले पाहिजे. ज्ञानाचा अत्यंत गोपनीय भाग श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेला आहे आणि यामध्ये सतत कृष्णचिंतन कसं होईल ह्यासाठी आपण काय केलं पाहिजे, जीवनाला असं वळण दिलं पाहिजे की दैनंदिन कार्य करताना, दररोजची कार्य करताना, कामं करताना आपण कृष्णाशी संबंधित असे सगळे नामस्मरणाशी संबंधित असं कार्य केलं पाहिजे. आता दिवसाचे 24 तास केवळ कृष्णचिंतनात कसं होईल, म्हणजे प्रत्येक काम करताना तुम्ही कृष्णाला आपल्या जीवनामध्ये सहभागी करून घ्या, अशी तुमची दैनंदिन घडी बसवा आणि त्यामध्ये जर तुम्ही विशुद्ध कृष्ण भावनेने जर तुम्ही नामस्मरण केलं तर निश्चितच तुम्हाला कृष्णलोक प्राप्त होईल आणि हे ज्ञान श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेलं आहे. आता आपण तीन भाव सर्वश्रेष्ठ भाव आहेत. त्याच्यामध्ये सख्य भाव हा श्रीकृष्ण अर्जुनाचा आणि माधुर्य भाव जे गोपिकांचा आणि वात्सल्य भाव यशोदा मातेचा हे आपण आज पाहणार आहोत. जो कोणी अर्जुनाच्या मार्गाचे अनुसरण करतो ना त्याला कृष्ण प्रिय सखा होतो आणि तो त्यांना पूर्णत्वाला नेतो. आता यामध्ये ब्रह्मसंहितेमध्ये आणि वैदिक शास्त्रामध्ये श्रीकृष्णाचं दर्शन कसं घ्यावं, कोणत्या ह्याच्यामध्ये घ्यावं हे सांगितलेले. द्विभुज म्हणजे 2 भुजा असलेला, वेणुधारी म्हणजे बासरी पकडलेला, श्यामसुंदर आणि केसामध्ये मयूरपुच्छ धारण केलेला म्हणजे मोरपीस धारण केलेला असा श्रीकृष्ण आपण डोळ्यासमोर आणायचा आहे. म्हणजे कसा राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकला लोपविल्या, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, कस्तुरी मळवट चंदनाची उटी,
कस्तुरी मळवट चंदनाची उटी, रुळे माळकंठी, रुळे माळकंठी, वैजयंती राजस सुकुमारी, मदनाचा पुतळा. म्हणजे भगवंताचं ध्यान करताना पितांबर घातलेला जो मदनापेक्षाही सुंदर असं वर्णन केलेलं आहे भगवंताचं, की हजारो मदनाचं रूप एकत्र केलं तर ते कृष्णाचं रूप तयार होईल. असे हे कृष्ण मयूर पुच्छ धारण केलेले. आणि ह्या कृष्णाला ह्या कृष्णांनी वैजंती माळ घातलेली आहे, कौस्तुभ मणी धारण केलेला आहे, श्रीवत्सलांचन चिन्ह धारण केलेले आहेत. आणि असे हे कस्तुरी मळवट गोपीचंदनाचा टिळा लिहिलेले श्रीकृष्ण जर आपण ध्यानी चिंतले आणि मनामध्ये एकाग्र चित्ततेने जर आपण धारण केले तर आपल्याला ते नक्कीच प्राप्त होतील. हे अर्जुनाला त्यांनी वारंवार प्रिय सखा ह्या नात्याने सांगितलेलं आहे. तर भगवद्गीता ही सर्वात आधी सूर्यदेवाला सांगण्यात आली होती आणि सूर्यदेवाने मनूला सांगितली, मनूने इक्ष्वाकूला सांगितली आणि त्याप्रमाणे शिष्य परंपरेनुसार एका प्रवक्त्याकडून दुसऱ्या प्रवक्त्याने ती धारण केली आणि धारण करता करता कालांतराने काय झालं, काही वर्षांनी ती लुप्त झाली आणि लुप्त झाल्यानंतर भगवंताला तीच भगवद्गीता अर्जुनाला जेव्हा युद्धामध्ये जास्त मोहाने म्हणजे मोहित केलं, त्यावेळेसला मोहाने भ्रमित झालेला अर्जुन कृष्णांना प्रश्न विचारू लागला. वेळेला कृष्णाने अर्जुनाला भगवद्गीता सांगितली. त्यावेळेला भगवंताने तो कालचक्र थांबवलं. आता जर आपण पाहिलं तर भगवंताचे 5 निरनिराळ्या प्रकारांपैकी कोणत्याही एका प्रकाराने आपण भगवंताशी संबंध जोडू शकतो. त्याच्यामध्ये पहिल्यांदा निष्क्रिय अवस्थेतील भक्त असू शकतो, नंतर सक्रिय अवस्थेतील भक्त असू शकतो, एखादा मित्र नात्याने भक्त असू शकतो, एखादा माता किंवा पिता या नात्याने भक्ती करू शकतो आणि एखादा माधुर्य भावामध्ये भक्ती करू शकतो. म्हणजे त्या भगवंताशी ज्या प्रकारच्या नात्याने तुम्ही त्यांच्याकडे मागणी करताल तसे जसा भाव असेल तसा देव प्राप्त होतो. म्हणजे आपण इथं हे म्हणू शकतो, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझा गुरु, कृष्ण माझे तारू, कृष्ण माझा गुरु, कृष्ण माझे तारू, उतर पैल तीरू, उतर पैल तीरू, भव नदीचा, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. तर इथं सर्व नाते आपण कृष्णाशी जोडलेले आहेत. श्रीकृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत. ते कसे असा जर प्रश्न विचारला तर परमेश्वराचे सगळे अखिल जे लक्षणं असतात ते त्यांच्यामध्ये विराजमान आहेत. म्हणजेच काय आहे तर ज्ञान आहे, वैराग्य आहे, सामर्थ्य आहे, यश आहे, श्री आहे आणि सौंदर्य आहे. हे सगळे 6 ऐश्वर्य ज्यामध्ये असतात ते भगवंत असतात आणि हे लक्षणं भगवंत श्रीकृष्णामध्ये आहेत. त्यांच्यामध्ये 64 विद्या आहेत, 64 कलागुणांचा समावेश आहे. 5000 वर्षापूर्वी श्रीकृष्णांचे भूलोकात अवतीर्ण झाले. त्यांनी 125 वर्ष भूलोकामध्ये
अवस्थान केले आणि त्यांचे दिव्य कार्य जे आहेत म्हणजे असामान्य कार्य जे आहेत ते त्यांनी केलेले आहे. आणि मानवी देहात राहून अमर्याद कार्य कसे केले हे आपण पाहिलेले आहेत आणि त्याचे पुरावे आजही आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे आपण खरंच भगवंत होऊन गेले का नाही याच्यावर काही जण शंका घेतात. तर त्यांना हे पुरावे दाखवू शकतो की अजूनही यमुना नदी आहे, नंदबाबांचा वाडा आहे, द्वारका नगरी समुद्रामध्ये जी बुडालेली होती त्याचा शोध लागलेला आहे आणि वृंदावनामध्ये अजूनही भगवंत भक्तांना प्रचिती देत आहेत. आणि कालिया मर्दनाच्या वेळी ज्या वृक्षावरून उडी मारली ना ते कदंबाचे वृक्षसुद्धा तिथे अजूनही तसेच आहे आणि त्याच्यावर श्रीकृष्ण बासरी वाजवत होते. आणि गोवर्धन पर्वतही तेथेच आहे की ज्या गोवर्धन पर्वताची वृंदावनमध्ये परिक्रमा केली जाते. आणि मग असे जे पुरावे आहेत त्याच्यातून आपल्याला हे कळतं की जे शाश्वत सत्य आहे ते भगवंत आहेत. आणि हे भगवंत ज्याला कळले त्यालाच ते प्राप्त झाले. म्हणजे भगवंत हे काळाला जिंकणारे आहेत. आणि काळामध्ये आता भगवंताच्या जर अवस्था पाहिल्या तर आपल्या 4 अवस्था असतात. भगवंताच्या 3च अवस्था आहेत, बाल्य अवस्था, कौमारी अवस्था आणि तारुण्य अवस्था. आणि भगवंत फक्त 16च वर्षापर्यंतच तरुण राहू शकतात, त्याच्या पुढे त्यांचं आयुष्य जात नाही. त्यांना वृद्धावस्था नाही आहे, आपल्याला वृद्धावस्था असते पण त्यांना नाही आहे, कारण ते कालातीत आहेत. म्हणजे काळावर त्यांनी नियंत्रण केलेलं आहे आणि काळाला जिंकून घेतलेलं आहे भगवंतानी. आणि 16 वर्षाचे जेवढे युवक आहेत, जेवढं वय असतं तेवढेच भगवंत अजूनही त्याच कालमर्यादापर्यंत ते राहिलेले आहेत. आणि कुरुक्षेत्रामध्ये जेव्हा गीता सांगत होते तेव्हा त्यांनी युद्ध थांबवून काळाला सुद्धा थांबवलं होतं. म्हणजे भगवंतांना अशक्य असं काहीच नसतं हे त्याच्यावरून कळतं. आणि मनुष्याने कितीही कठोर तपस्या केली, व्रतवैकल्य केले, यज्ञ संपन्न केले, इतके करून सुद्धा जर त्याच्यामध्ये सुप्त कृष्णप्रेम जर जागृत झालं नाही तर सर्व काही व्यर्थ आहे. म्हणजे काय की त्याला कृष्णप्रेम जागृत झालं पाहिजे. श्रीकृष्ण प्रत्येकामधील प्रेम प्रवृत्तींना निरनिराळ्या संबंधातून अचूकपणे प्रतिसाद देतात. म्हणजे ह्याच्यामध्ये वेगवेगळे रस आहेत. तर हे रस किती प्रकारचे 12 आहेत. तर त्याच्यामधले मुख्य 5 रस कोणते तर अज्ञान परब्रह्म, सर्वश्रेष्ठ स्वामी, सर्वश्रेष्ठ मित्र, सर्वोत्तम बालक आणि सर्वोत्तम प्रेमी हे सगळे त्यांच्यामध्ये पाहायला मिळतात. आता आपण काय करू की वात्सल्य भावाकडे वळूया. पृथ्वीवर जेव्हा खूप आतंक माजला होता तेव्हा काय झालं की कंसाने सर्व गायी ब्राह्मणांना त्रास द्यायला सुरुवात केली आणि पृथ्वीवर दैत्यांचा मोठा अनर्थ मांडला गेला. आणि त्यांनी काय केलं की यज्ञ मोडायला सुरुवात केली, सगळ्या गायी ब्राह्मणांना त्रास द्यायला सुरुवात केली आणि सगळ्यांना मारायला सुरुवात केली आणि यज्ञ बंद केले. त्यामुळं काय झालं की देवांना जे त्या यज्ञातून शक्ती प्राप्त होती ती होऊ देऊ नये ह्याची काळजी घेतली जात होती. आणि मग काय झालं की सगळे देव काळजीत पडले आणि म्हणले आता पृथ्वीचा नाश होतो का काय. पृथ्वीने काय केलं, गाईचं रूप धारण केलं आणि सगळे मिळून विष्णूकडे गेले आणि विष्णूला विचारलं की बाबा आता हे सगळं खूप कंसाने काय केलं, सगळी पृथ्वी गांजून टाकलेली आता नष्ट होती का काय. मग त्यावेळेला देवाने अवतार घेण्याचं सांगितलं की मी वसुदेव आणि देवकीच्या पोटी अवतार घेणार आहे. आणि कंस हा मोठा दुष्ट राक्षसी वृत्तीचा होता. त्यांनी काय केलं की आपल्या वडिलाला म्हणजे उग्रसेनाला बाजूला करून स्वतः मथुरेवर राज्य करू लागला. आणि उग्रसेनाने काय केलं की देवकी त्यांची मुलगी जी होती तिचं थाटामाटात लग्न केलं आणि त्या लग्नामध्ये कंसही खूप आनंदी होता. आणि त्यांनी काय केलं, स्वतः सारथी बनायचं ठरवलं आणि तो मिरवणुकीच्या वेळेला कंस स्वतः त्यांचा रथ हाकण्यासाठी पुढं बसलेला होता. आणि तेवढ्यात काय झालं की रथ पुढे जायला निघाला आणि वेशीच्या बाहेरपर्यंत गेला. तेवढ्यात आकाशवाणी झाली, अरे कंसा, तू फार उन्मत्त झाला आहेस, पण लक्षात ठेव या देवकीचा 8वा पुत्र तुझा वध करेल. अशी काय झाली, आकाशवाणी झाली. त्यावेळेला कंस एकदम दचकला आणि त्याने काय केलं, देवकीला मारण्यासाठी
उडी घेतली रथाच्या खाली आणि तिला वेणीला धरून खाली ओढलं. आणि तो म्हणाला की जर देवकीलाच मारलं तर तिचे पुत्र कुठून होणार. परंतु काय झालं की जे वसुदेव होते त्यांनी त्यांना अडवलं, कंसाला अडवलं आणि सांगितलं की तू माझे जे अपत्य होतील ते सगळेचे सगळे मी तुला आणून देईल, पण तू स्त्रीवध करू नको, कारण स्त्रीवध ही ब्रह्महत्या आहे आणि तू ही हत्या करू नको. त्यावेळेला कंसाने वसुदेवांच्या वचनावर विश्वास ठेवला आणि दोघांना बी काय केलं, कंसाने बंदिवासात टाकलं. आणि ज्या वेळेसला बंदिवासात टाकलं त्यानंतर त्यांना 6 मुले झाली आणि 6ही मुलं एक एक करून वसुदेवांनी कंसाकडे दिले आणि कंसाने दगडावर निर्घुणपणे आपटून त्यांची हत्या केली. आणि ज्या वेळेला 7वा गर्भ राहिला देवकीला, त्यावेळेला भगवंतानी योगमायेला आज्ञा केली आणि तो गर्भ काढून वसुदेवांची दुसरी पत्नी रोहिणी जी गोकुळात होती तिच्या गर्भामध्ये संक्रमित करायला सांगितला. त्यावेळेसला त्यामुळं आपण बलरामजींना संकर्षण असं सुद्धा म्हणतो, कारण संकर्षण हे त्यांचं नाव आहे, कारण ते संक्रमित झालेले आहेत. सर्वांना असं वाटलं की तो गर्भ गळून गेला, देवकीच्या पोटामधला जिरला. त्यानंतर काय झालं की स्वतः नारायण अवतीर्ण होण्याचा दिवस आला आणि सुरुवातीला ते 8 वर्षाची मूर्ती देवकीपुढे उभा राहिली आणि देवकीला आणि वसुदेवांना काय झालं की त्यांचं दर्शन झालं. आणि दर्शन झाल्यानंतर त्या 8 वर्षाच्या मुलांनी सांगितलं की मला म्हणजे कृष्णांनी सांगितलं की तुम्ही मला गोकुळात नंद बाबांच्या घरी नेऊन सोडा, म्हणजे काय होईल की मी सुरक्षित राहील त्या ठिकाणी. आणि ती वेळ कुठली होती. मग त्यानंतर काय झालं की देवकीनी भगवंताला विनंती केली की भगवंता तुम्ही छोटे बाळ व्हा. त्याच्यानंतर मग ते छोट्या बाळरूपाने ते देवकीच्या कुशीमध्ये होते. आणि त्यावेळेसला वातावरण कसं होतं तर तो श्रावण मास होता, बुद्ध अष्टमी होती, कृष्ण पक्ष होता आणि या दिवशी रोहिणी नक्षत्र होतं. मध्यरात्री अष्टमीस भगवंत जन्मले. आता भगवंताने अष्टमीच का निवडली आपण जर प्रश्न केला तर भगवंत हे राम अवतारामध्ये 9मीत जन्मलेले आहेत आणि 9 हा आकडा काय आहे की तो मर्यादित राहतो, म्हणजे 8 आणि 1 9 होतं आणि 7 आणि 2 9 होतं. तसंच 6 आणि 3 9 असा मर्यादित आकडा आहे, म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारे सगळ्या प्रकारांनी मर्यादा येते. पण 8 आकडा हा कुठल्याच मर्यादेत राहत नाही, म्हणून भगवंतांनी 8 आकडा निवडला. कारण राम अवतारामध्ये त्यांना म्हणजे मर्यादित राहून लीला कराव्या लागल्या आणि कृष्ण अवतारात सगळ्या पूर्ण म्हणजे राक्षसांचा वध करायचा होता, ह्या धरणीला मुक्त करायचं होतं. ते म्हणतात स्वतःच यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं सुजाम्यहं पवित्राणाय साधूना, म्हणजे ते जेव्हा जेव्हा अत्याचार होईल तेव्हा तेव्हा मला अवतार घ्यावा लागेल. मग तो अवतार त्यांनी अमर्याद असा घेतलेला आहे, म्हणजे मर्यादा नसावी असं त्यांना वाटलं आणि त्यांनी सगळे नियम ह्या अवतारामध्ये तोडलेले आहेत. आणि असे हे भगवंत त्या रात्री जन्मले. तर त्यावेळेसला वातावरण कसं होतं तर पवित्र रात्रीत त्या मंद वारा वाहत होता, आकाशात चांदण्याची लुकलुक होती आणि यमुना जवळ जे कारागृह होतं त्या देवकीच्या कुशीत भगवंत होते. आणि ते दिसायला कसे होते तर नीलवर्णी होते, चंद्रमुखी होते, कमलनयन होते आणि लहानग्या कृष्णाचा त्यांच्या अंगावर नीलमण्यासारखा प्रकाश होता आणि डोळ्यात अपार करुणा आणि खट्याळपणाची झलक होती. आणि अशा लहान कृष्णाच्या हातात जणू काही सगळं विश्व सामावलेलं आहे असं वाटत होतं. आणि त्यांच्या पायावर शुभ्र कमलचिन्ह होती आणि काळ्या काळ्या कुरळे केस होती आणि त्या कुरळ्या लटांमध्ये कपाळ झाकलं होतं आणि कपाळावर मोहक पांढरा असा तिलक होता आणि तो तिलक भगवंताचा तो चंद्रकिरणासारखा उजळत होता आणि हसताना ओठावर लहानसं हास्य होतं भगवंताच्या आणि गालावर अशी टपोरी खळी पडत होती, जणू काय गोकुळातील प्रत्येक मनामध्ये आनंद द्यायलाच ते
प्रवाहित होत होते आणि त्यांचा रडण्याचा स्वरही मृदुंगासारखा असा गोड यायचा आणि हालचालीमध्ये लीलामयी मोहकता होती. त्यांच्या हालचालीसुद्धा अशा मोहक होत्या आणि ते सगळं पाहिल्यानंतर वसुदेव आणि देवकीला खूप आनंद झाला आणि पण थोडी भीती पण वाटत होती आणि ते तरीही शांत होते, कारण ते जाणत होते की आता हे भगवंत आहेत, त्याच्यामुळे ह्यांना काही होणार नाही. आता आपला नक्कीच कंसाचा हे वध करणार आणि आपल्याला इथून सोडवणार. आणि त्यावेळेसला काय झालं की त्यामध्ये श्रावण महिना होता, त्याच्यामुळं पाऊस धो पडत होता. यमुनेला पूर आला होता आणि बंदीशाळेत कुलूप लावले होते सगळ्या, पायात बेड्या होत्या, शिवाय रक्षकांचा सगळीकडं पहारा होता. वसुदेवांना चिंता वाटली की आता आपण इथून बाहेर कसं पडायचं, आता गोकुळात नेऊन हे बाळ कसं ठेवायचं. तर बाळकृष्णाला हातात घेताच हे सगळे विघ्न नाहीशी झाले आणि नंतर यमुना नदीच्या पाणी वर चढत होतो, कारण पूर आलता यमुनेला, पाऊस खूप पडत होता आणि अशा पावसामध्ये संरक्षण देण्यासाठी शेषनाग सरसावले आणि भगवंतावर त्यांनी काय केलं की असे ही छत्रीसारखा आसरा तयार केला शेषांनी. आणि मग काय झालं की यमुनेचं पाणी वर चढायला लागलं आणि खूप इतकं वर चढलं की वसुदेवांच्या नाकापर्यंत ते पाणी आलं, कारण त्या पाण्याला सुद्धा चरणस्पर्श करण्याची ओढ होती. आणि ज्या वेळेला चरणस्पर्श झाले, भगवंतानी पाय आपला बाहेर काढला आणि चरणस्पर्श झाला, त्यावेळेला सगळं पाणी ओसरलं आणि वसुदेव कृष्णांना घेऊन नंदघरी गेले. आणि नंदघरी गेल्यानंतर काय झालं की तिथे योगमाया जन्मली होती आणि यशोदा राणी बेशुद्ध पडल्या होत्या. त्यांना माहीत नव्हतं की आपल्याला मुलगा झाला का मुलगी झाली. आणि अशा ह्याच्यामध्ये त्यांनी काय केलं, कृष्णांना ठेवलं आणि मायेला उचललं. आणि ज्यावेळेसला सकाळ झाली आणि सकाळी उठल्यानंतर पाहिलं, त्यावेळेसला सगळ्यांना सगळीकडे आनंद झाला. सगळ्यांना वाटलं की यशोदेला लाला झाला. मग सगळे म्हणले बधाई हो, लाला हो आहे. गोकुळ बाजे बधाई, जन्म लियो हे कृष्ण कन्हाई, जन्म लियो हे कृष्ण कन्हाई. गोकुळ बाजे बधाई, जन्म लियो हे कृष्ण कन्हाई, जन्म लियो हे कृष्ण कन्हाई. दौड़ी दौड़ी बांधी आई, राजा नंद को खबर सुनाई. दौड़ी दौड़ी बांधी आई, राजा नंद को खबर सुनाई. मोतियन हार न्योछावर पाई, राजमहल में खुशियाँ छाई. मोतियन हार न्योछावर पाई, राजमहल में खुशियाँ छाई. मंगल गान है गाई, जन्म लियो है कृष्ण कन्हाई, जन्म लियो है कृष्ण कन्हाई. मग काय, जय हो नंदलाला. मग काय झालं, मग नंदलाला सगळीकडे नंदबाबांनी काय केलं, सगळीकडं महोत्सव साजरा केला, मोठा उत्सव साजरा केला. आणि इकडं काय झालं की ती कन्या घेऊन जेव्हा वसुदेव बंदीशाळेत गेले, त्यावेळेला ती मोठ्याने रडू लागली, कारण ती योगमाया होती. मग कंसाला वृत्तांत कळाला आणि तो धावतच त्या बंदीशाळेत आला आणि मुलगा आहे का मुलगी आहे हे न पाहता त्यांनी काय केलं, दगडावर तिला भिरकवलं आणि दगडावर आपटणार तेवढ्यात ती निसटली आणि ती आकाशात जाऊन अष्टभुजा देवीचं रूप घेतलं तिनं. आणि तिनं म्हटली, मोठ्याने बोलली ती की अरे कंसा मूर्खा, तुझा शत्रू गोकुळात सूर्यप्रभेप्रमाणे वाढत आहे. असं म्हटल्यानंतर कंस पुन्हा हादरला आणि दचकला. त्यानंतर काय झालं की कंसाला जेव्हा काळजी वाटू लागली त्यावेळेसला त्यानंतर त्यांनी पुतना राक्षसिनीला पाठवलं आणि गोकुळात आपला काळ
जन्मलेला आहे हे त्याला कळलं. त्यावेळेसला त्याने पुतना राक्षसीला पाठवल्यानंतर ती छोट्या छोट्या बालकांना विष देऊन मारू लागली, दुग्धपान करून. नंतर काय झालं, ती नंदांच्या घरी आली, नंदबाबांच्या घरी आली. तेव्हा तिने सुंदर स्त्रीचं रूप धारण केलं आणि सगळ्यांना वाटू लागलं की जणू काही ती अप्सराच आहे. आणि ती अप्सरा असल्यामुळं कृष्णाला आशीर्वाद द्यायला आली. कारण त्यावेळेसला काय होतं की यशोदा माईकडे येणाऱ्या गवळणींची संख्या खूप होती आणि त्या दररोज नित्य कृष्णाला वेगवेगळ्या गवळणी भेटायला यायच्या. त्यावेळेसला यशोदा मैयाला वाटलं की ही पण एक सुंदर गवळणच आहे. मग तिनं काय केलं की कृष्णाला उचललं आणि दुग्धपान देऊ लागली. आणि मग ते दुग्धपान देताना काय झालं की देवाने काय केलं की तिचं विष तर दुग्धरूपी विष तर सगळं प्राशन करूनच घेतलं, परंतु त्या पुतना राक्षसिणीचे प्राणही शोषून घेतले. आणि प्राण शोषून घेतल्यानंतर ती मोठ्या मोठ्याने ओरडू लागली, कृष्णा सोड, कृष्णा सोड, एवढ्या मोठ्याने ओरडू लागली. आणि तिचं मूळ रूपामध्ये येऊन ती बाहेर पडली. आणि त्यावेळेसला तिने भगवंताकडे बघत बघत नाम घेत घेत प्राण सोडले. त्यामुळं तिला सायुज्य मुक्ती प्रदान केली भगवंतानी. आणि आईला आईचा जो दर्जा असतो तो त्या पुतना राक्षसिणीला दिला, त्यामुळं तिचा उद्धार झाला. आणि त्यानंतर भगवंतानी शक्टासुराचा वध केला, तृणावताचा वध केला. आणि मग काय झालं की आता कृष्ण भगवान मोठे झाले हळूहळू आणि मग त्यांच्या खोड्या सुरू झाल्या. आणि मग काय दररोज गवळणीची गाराणे येऊ लागली. मग गाराणे येऊ लागले म्हटल्यानंतर आता काय झालं त्याच्यामध्ये की लहान 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 पोर जमून, लहान 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 पोर जमून, खोड्या करी खोड्या करी खोड्या करी खोड्या करी मनमोहन, मनमोहन मोहन मोहन मोहन, खोड्या करी खोड्या करी खोड्या करी खोड्या करी मनमोहन, मनमोहन मोहन मोहन मोहन, खोड्या करी खोड्या करी खोड्या करी मनमोहन. आता काय झालं की गवळणी रोज काहीतरी बहाणा सांगायच्या आणि यशोदा मातेच्या घरी येऊ लागल्या. त्यांना त्या कृष्णाला पाहायची ओढ होती. त्यांना वाटायचं की आपण काहीही कारण करून देवाला पाहावं, कृष्णाला पाहावं, कारण त्यांना माहीत होतं हे परब्रह्म आहे. आणि मग काय झालं की हे सगळे हळूहळू कृष्ण मोठे झाले आणि मग त्यांनी काय केलं, हे बालगोपाल सगळे जमा केले. आणि मग काय झालं की ह्यांची टोळीच जमा झाली एक. मग ते दूध तूप हे सगळं त्यांनी काय केलं, ते बलवान बनावेत म्हणून मग काय केलं, चोरून खायला सुरुवात केली. आता ज्या गवळणी मथुरेला दूध आणि तूप लोणी विकायच्या आणि पैसे घेऊन यायच्या, तर ते भगवंताला मान्य नव्हतं. कारण ते मथुरेला जाऊन विकायच्या, त्याच्यामुळं ते घरच्या मुलांना देत नव्हत्या. त्याच्यामुळं ती मुलं कृश झालती, म्हणजे वाळून गेलती. आणि काय झालं की त्या गवळणीच्या घरी हा गोपाळासहित जाऊ लागला आणि त्यांचं दूध तूप लोणी सगळं सांडू लागला, चट्टामट्टा करून सगळं उडवू लागला. आणि काय झालं, हे सगळं खाऊन टाकल्यामुळं काय व्हायला लागलं, दररोज ह्या गवळणी गाराणी घेऊन यशोदेकडे येऊ लागली की यशोदा बघ, तुझ्या लालाने आज हे केलं, आज तुझ्या लालाने ते केलं. आता नंदबाबांच्या घरी भरपूर गायी होत्या, खूप दूध तूप लोणी होतं. परंतु भगवंत ही लीला कशामुळं करत होते की बाबा सगळ्या मुलांना गोपाळांना भरपूर खायला मिळावं, कारण त्यांना ते मिळत नव्हतं. आणि त्याच्यामुळं देवानी ही लीला केली माखन चोरीची. आणि मग काय झालं, एक दिवशी काय झालं, एका गवळणीने कृष्णाला पकडलं आणि दूध पूर्ण तोंडात होतं. आणि पकडल्या देवानी काय केलं, दुधाची एक गुळणी मारली की तिच्या डोळ्यात गेली की तिथून भगवंत काय झाले, तिनं डोळ्याला हात लावला की भगवंत तिचा हात सोडून पळून गेले घरी. आणि मग काय झालं की अशा चोऱ्या त्यांच्या चालू होत्या. आणि एक दिवशी काय झालं की लोणी खाल्लं भगवंतानी चोरून आणि सगळ्या गोपाळांना वाटलं आणि एका सुनेने ती पकडली
चोरी. आणि पकडल्यानंतर त्यांनी काय केलं, कृष्णाने बळजबरी सगळं हाताचं लोणी तिच्या तोंडाला फासलं आणि पळून गेले. आणि ज्या वेळेसला सासू आली तेव्हा लोण्याचा डेरा तिच्याजवळ होता आणि तिच्या तोंडाला लोणी लागलेलं बघून सासूला काय वाटलं की बाबा आपली सूनच सगळं लोणी खाते आणि कृष्णावर आळ घालती आणि म्हणती की कृष्णच खाऊन गेला, तूच चोर आहे असं म्हणून ती सासू सुना भांडायच्या. आणि कृष्ण ही लीला त्या दोघीची भांडणं लांबून बघायचे आणि हसायचे मोठ्या मोठ्याने. आणि मग ही दूध ज्या घरी कृष्ण लोणी चोरायचे, दूध चोरायचे, दही चोरायचे, त्या घरामध्ये शतगुणांनी हे लोणी वाढायचं. आणि त्याच्यामुळं प्रत्येकीला असं वाटायचं की आपल्या घरी कृष्णाने यावं आणि चोरी करावी. आणि त्या चोरी केली की ते प्रार्थना करायचे की भगवंत कवा येतील, कृष्ण कवा येतो आमच्या घरी चोरी करायला. आणि मग एक दिवशी काय झालं, एक जी गवळण होती ना ती फार हुशार होती. ती काय म्हणली, मी सगळ्यात हुशार आहे, मी काय करणार आहे, मी देवाला आता ना कृष्णाला लोणीच त्याच्या हाताला पडूच देणार नाही, मी काय करणार आहे, खूप साठवणार आहे. मग तिनं काय केलं, खूप साठवलं लोणी मडक्यात आणि इतकं उंच बांधलं की ते कुणाच्याच हाताला येऊ नये. आणि कुणाला कळू न देता तिनं काय केलं, ती सगळं मथुरेला घेऊन गेली लोणी. तर काय झालं, ही कृष्णाला मनोमनी कळलं की ही काय आपल्याला देत नाही. मग तिच्या माठामध्ये काय केलं, ती मथुरेत जेव्हा विकायला गेली तेव्हा तिच्या माठामध्ये विंचू, साप, सरडे सगळे बाहेर पडायला लागले. आणि सगळ्या मथुरेच्या लोकांना राग आला. म्हणले ही कोणची तरी अशी बाई आहे की जी आमचं वाईट चिंतती. मग सगळ्यांनी मिळून तिला मारायला सुरुवात केली. म्हणजे जी गवळण त्या कृष्णाला लोणी देत नव्हती ती सगळ्यातून म्हणजे तिला सगळ्या प्रकारे संकटांनी घेरलं जायचं. म्हणजे कृष्ण हे काय येतं की तृप्त करणार येतं भगवंत. ज्या घरातून ते तृप्त होऊन परब्रह्म तृप्त व्हायचे त्या घरात संपन्नता वाढते, म्हणजे शतगुणाने वाढतं हे लक्षात आलं गवळणींच्या. आणि मग एक दिवशी काय झालं की भगवंत घरी आले आणि भगवंतानी काय केलं की म्हणजे काय झालं, एक जण काय म्हणली गवळण की मी आता ना तुला ना बांधूनच ठेवणार आहे, मी तुला धरून ठेवणार आहे. त्यावेळेसला कृष्णाला राग आला आणि मग ते काय म्हणले की रात्रीच्याला ते गेले त्यांच्या घरी, त्या गवळणीच्या घरी. आणि तिच्या नवऱ्याची दाढी आणि त्या गवळणीची विणी ह्या दोघांची गाठ मारली जाम. आणि मग काय झालं, दोघांची फजिती झाली. सकाळी उठले तर दोघांना उठता येईना, ही इकडं ओढतंय ती तिकडं ओढतंय, पण ती गाठ काही सुटाना. आणि जाळानी जाळली तरी जाळली जाईना, शस्त्रांनी कापली तरी कापली जाईना, सगळ्यांना सोडवायला सांगितली तरी सोडवली जाईना. मग शेवटी कृष्णालाच विनंती करावी लागली आणि मग कृष्णालाच ती गाठ सोडावी लागली. म्हणजे भगवंत असे होते. आणि इतक्या खोड्या होत्या की कधी कधी काय करायचे, त्या ह्याच्यामध्ये साप घेऊन फिरायचे गल्लीबोळात आणि कधी कधी मुंगूस घेऊन फिरायचे आणि लहान लहान मुलांना भीती दाखवायचे. आणि मग सगळे लहान मुलं रडायला लागले की मग मजा बघायचे. आणि मग कधी ह्या सगळ्या गवळणी सगळ्याजणी जायला लागल्या की यमुनेवर पाण्याला, की त्यांचे माठ होते पहिले मातीचे, ती खडा मारून फोडायचे नेम धरून. आणि मग कोणाची विणीच ओढायची, कोणाचा हातच वाढायचा, कोणाचा पदरच वाढायचा. अशा त्यांच्या खोड्या दिवसेंदिवस वाढायला लागल्या आणि वाढायला लागल्या. आणि कधी कधी ते विकायला निघाल्या गवळणी एकावर एक माठ घेऊन मथुरेला. तर त्यांचा वरचा मटकाच घ्यायचे काढून, त्याच्यातलं दही दूध खायचे. आणि मग अशा एक दिवशी काय झालं की एका गवळणीने ना कृष्णाला रंगे हात पकडलं आणि यशोदेकडं आणलं. तर त्यावेळेला आणताच रस्त्यात काय झालं की देवानी काय केलं, कृष्णाने तिच्याच मुलाचं रूप धारण केलं. आणि मग काय झालं की ज्या वेळेसला ती म्हणली की बघ यशोदा, तुझ्या लालाने आज माझ्या इथं येऊन चोरी केली, मी आज त्याला रंगे हात पकडला असं म्हणली. तर खाली बघितलं तर तिचाच मुलगा होता. आणि यशोदा मैया हसायला लागली की तू स्वतःच्याच मुलाला पकडून आणले आणि मला म्हणते की तुझ्या लालाला पकडून आणले, माझा लाला तर घरातच आहे, अशी यशोदा मैया म्हणू लागली आणि तिलाच वेड्यात काढलं. म्हणजे इतक्या खोड्या होत्या भगवंताच्या की त्या खोड्यासुद्धा इतक्या रंजनात्मक होत्या
की त्या गोपिकांनासुद्धा इतकं मनमोहून जायचं आणि त्यामुळं त्या भगवंताचं नाव मनमोहन पडलं. आणि एक दिवशी काय झालं की भगवंतानी स्वतःच्याच घरात चोरी केली आणि चोरी केली स्वतःच्या घरात आणि ती नेमकी यशोदेने पाहिली आणि ते लोणी सगळं माकडांना खाऊ घालत होते. आणि यशोदा मैयाला राग आला. म्हणले इतके दिवस सगळ्या गवळणी म्हणत होत्या तेव्हा मी विश्वास नाही ठेवला आणि आता हा माझ्याच घरात आपल्याच घरात चोरी करतो, म्हणून यशोदेला राग आला. आता यशोदा मैयानी काय ठरवलं की ह्या लालाला आता काहीतरी शिक्षा करायची, आता कृष्णाला शिक्षा करायची. मग तिनं उखळाला बांधायचं ठरवलं आणि मग उखळाला बांधायसाठी दोरी आणली आणि दोरी बांधायला गेले की दोरी कमी पडायची, बांधताच येत नव्हती. मग ती दरवेळेला खूप दोऱ्या आणल्या, खूप दोऱ्या सगळ्या म्हणतात गोकुळीच्या सगळ्या दोऱ्या आणल्या यशोदा मैयानी. ते बांधायला लागले की 2 बोट दोरी कमी पडायची. 2 बोट का कमी पडायची तर आत्मा आणि परमात्मा ह्यांच्यामधलं जे अंतर आहे ते 2 बोट दोरीचं आहे आणि त्याच्यामुळं ती 2 बोट दोरी कमी पडायची. आणि मग ज्या वेळेसला यशोदा मैया खूप काकुळतीला आले, रडकुंडी आली आणि ती म्हणली काय बाबा लल्ला मी तुला बांधायला बघते पण तू बांधलाच जाईना असं म्हणायला लागली, रडू लागली. त्यावेळेसला कृष्णाला दया आली तिची आणि देवाने स्वतःच वात्सल्य प्रेमभावाने तिच्याकडून बांधून घेतलं आणि स्वतःच बांधून घेतल्यानंतर मग काय झालं की ते बाहेर अंगणात एकटेच होते. सगळ्या गवळणी हसल्या, म्हणल्या बरं झालं ह्याला आज मैयानी शिक्षा दिली असं म्हणून सगळ्याजणी घरी गेल्या. सगळे गेल्यानंतर अंगणात एकटेच भगवंत होते आणि मग ते उखळाला घेऊन चालायला लागले भगवंत, कारण अंगणात मोठी मोठी 2 झाडं होती, वृक्ष होते आणि ते कुबेर पुत्र होते यमलार्जुन. आणि त्यांना काय केलं तर नारद मुनी शाप दिलता की तुम्ही वृक्ष व्हाल म्हणून. आणि मग त्यांचा उद्धार करायसाठी देव रांगत रांगत ते उखळ तसंच पाठीला बांधलेलं आणि 2 वृक्षाच्या मध्ये बरोबर ते उखळ जाऊन अडकलं की देवाने जोर लावला की दोन्ही वृक्ष उन्मळून पडले मुळासकट आणि त्याच्यातून 2 देव उत्पन्न झाले. त्यांनी नमस्कार केला आणि ते निघून गेले आणि तेव्हापासून देवाला दामोदर हे नाव पडलं. आणि दामोदर अष्टकम पण म्हटलं जातं ह्याच्यामध्ये आपल्या इस्कॉनमध्ये. आणि मग काय झालं की नंतर भगवंताच्या अशा अनेक लीला सुरू झाल्या आणि ह्या खोड्या वाढलेल्या कमी करायसाठी यशोदा मैयाला कुणीतरी सांगितलं अगं तू गणेश चतुर्थीचं व्रत कर. मग तेव्हापासून यशोदा मैया गणेश चतुर्थीचं व्रत करायला लागले आणि मग कृष्णाच्या खोड्या कमी झाल्या. आणि मग काय झालं की असे भगवंताच्या अनेक लीला सुरू झाल्या. मग गोवर्धन पर्वताची पूजा असेल किंवा ब्रह्मदेवाचा अहंकार नष्ट केला भगवंतानी, पुन्हा कालियामर्दन केलं, पुन्हा अग्निप्राशन केला 12 अग्नी, नंतर इंद्राचं गर्वहरण केलं, अघ केशी प्रलंबासूर, धेनुकासूर, व्योमासूर अशा असुरांना मारलं, वध केला. आणि त्याच्यानंतर आता आपला जो माधुर्य भाव आहे त्याच्याकडं आपण वळूया. आता ह्या माधुर्य भावामध्ये काय झालं की ह्या सगळ्या गोपिका ज्या होत्या त्या माधुर्य भावामध्ये कृष्णाला पूजत होत्या. आता माधुर्य भाव कसा होता की त्यांना वाटायचं की काहीही करून हा कृष्ण आपल्यापाशी सतत राहावा आणि हा कुठेही जाऊ नये, तो आपल्या अंतर्मनामध्ये परिधानित व्हावा असं वाटायचं. मग त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं, देव आपला व्हावा, कृष्ण आपला व्हावा म्हणून कात्यायनी देवीची प्रार्थना केली, व्रत केलं त्यांनी आणि अनन्य भावाने त्यांनी कात्यायनीला कृष्णाला मागून घेतलं आणि कृष्णाला शरण गेल्या त्या आणि त्यांनी सर्वस्व वाहिलं भगवंताला. गोपी ह्या कोण होत्या माहिती का, तर ह्या काय होतं राम अवतारामधल्या ऋषी मुनी जे होते ना त्यांनी हजारो वर्ष तप केलं होतं. आणि त्यावेळेसला रामचंद्र जेव्हा वनवासात गेले त्यावेळेसला रामचंद्राचं दर्शन झालं आणि सगळ्या ऋषी मुनींनी सांगितलं की देवा आम्हाला तुमच्याबरोबर राहायचं आहे. रामांना सांगितलं, विनंती केली. त्यावेळेसला रामांनी वचन दिलं की ह्या जन्मी नाही पण पुढच्या जन्मी तुम्ही गोपिका व्हाल आणि त्यावेळेसला तुम्हाला ज्या ज्या इच्छा असतील त्या सगळ्या मी पूर्ण करील असं भगवंतांनी त्यांना सांगितलं. आणि ज्या ज्या गोपिकांनी ज्या ज्या भावामध्ये भगवंताला प्रार्थना केली,
ही केलं, म्हणजे तपश्चर्या केली आणि म्हणजे ज्या ज्या भावामध्ये पूजलं त्या त्या भावामध्ये भगवंत त्यांना प्राप्त झाले. आणि त्या गोपिकांकडून काय शिकायचं, तर त्या गोपिका काय करायच्या की प्रत्येक काम करताना कृष्णाला प्रत्येक कामामध्ये जोडायच्या. म्हणजे काय करायच्या, तर आता आपण इथं एक गीत गाऊ. दरिता कांडिता दरिता कांडिता तुझ गाईन अनंता दरिता कांडिता तुझ गाईन अनंता न विसंबेक्षण भरी न विसंबेक्षण भरी तुझे नाम गा मुरारी दरिता कांडिता तुझ गाईन अनंता. म्हणजे दळताना कांडताना सगळी कामं करताना त्या गोपिका काय करायच्या, कृष्णाचं नाव घ्यायच्या. आणि त्याच्यामुळं भगवंत त्यांच्या भक्तिप्रेमाने काय झाले, प्रभावित झाले आणि त्यांना प्राप्त झाले. त्यानंतर आता आपल्याला कुठं जायचं आहे की भक्तिप्रेमरस की जे राधाराणीशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. आणि राधाराणी म्हटलं की भगवंताचा आनंद, आणि आनंद भगवंताला आनंद देण्यासाठी राधाराणीचा जन्म झालेला आहे. ज्यावेळी गोलोकधामामध्ये कृष्ण आणि राधा हे दोघंजण होते, त्यावेळेसला तिथे कृष्णाचे भक्त शिदामा आले. आणि शिदामा तिथं गोलोकामध्ये गेल्यानंतर त्यांनी पाहिलं की प्रत्येकजण राधाराणीला पहिला भोग लावत होते आणि नंतर कृष्णाला देत होते. ते शिदामाला सहन झालं नाही, कारण ते फक्त कृष्णालाच मानत होते, राधाराणीला मानत नव्हते. आणि काय झालं की नेहमी राधाराणीच्या मागे 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 कृष्ण असायचे, तिचा रुसवा काढायचे. मग ते शिदामाला पसंत नाही पडलं आणि शिदामा म्हणले की काय देवा, तुम्ही स्वतःच राधाराणीच्याच मागे मागे जाता, त्यांचंच उष्टा भोग खाता, हे काय बरोबर नाही. त्यामुळं शिदामाने काय केलं, राधाराणीला शाप दिला आणि म्हटले की तुला पृथ्वीवर जन्म घ्यावा लागेल आणि तुला कृष्णाचं विस्मरण होईल. असं म्हटल्यानंतर राधाराणीने तो हसत शाप घेतला, कारण राधाराणीला माहीत होतं की कृष्ण अवतार होणार आहे 8वा आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला पण जावं लागणार आहे. म्हणून राधाराणी हसल्या आणि तो शाप त्यांनी हसत घेतला. पण त्यांनी कृष्णाकडे एक मागणी केली की जेव्हा कृष्णाला म्हटल्या की देवा, मी जन्म घेईल, पण ज्या वेळेला तुम्ही माझ्या पुढं येताल त्याच वेळेसला मी डोळे उघडल आणि त्याच वेळेला मी बोलेल, तोपर्यंत मी बोलणार नाही, बघणार नाही. आणि मग काय झालं, राधाराणीचं अवतीर्ण जेव्हा झालं ना ह्या पृथ्वीवर, त्यावेळेसला ऋषभान नावाच्या राजाला त्या कमळामध्ये सापडल्या. आणि काय झालं की त्या बोलत नव्हत्या, डोळे उघडत नव्हत्या. मग ऋषभानुसुत राजाला खूप काळजी वाटायची की बाबा ही मुलगी तर खूप सुंदर आहे. आता त्यांनी घरी आणली होती ऋषभान राजाने. त्यावेळेसला त्यांचं वर्णन काय केलं आहे, तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी ऋषभानुसुत देवी प्रणमामी हरिप्रिये. म्हणजे तप्त कांचनासारखा त्यांचा गौर रंग होता. इतक्या सुंदर होत्या राधाराणी की त्यांची उपमा कशातच देता येत नव्हती. म्हणजे तापलेलं जसं सोनं असतं ना तसा त्यांचा रंग होता, गौर रंग, गोरा गोरा पान रंग होता आणि खूप दिसायला सुंदर. देवाच्या सगळ्या जेवढ्या बायका आहेत त्यांच्यापेक्षा सगळ्यात सुंदर राधाराणीचं सौंदर्य होतं. आणि अशा ही सुंदर मुलगी बोलत नाही, काही पाहत नाही, डोळेच उघडत नाही म्हटल्यानंतर ऋषभान राजाला खूप काळजी वाटली. आणि काय झालं की त्यांचे मित्र कोण होते, आपले नंदबाबा होते. आणि नंदबाबांना त्यांनी मुलीच्या ह्या नामकरण विधीसाठी बोलवलं. त्यावेळेसला काय झालं की कृष्ण रांगत रांगत तिथे गेले आणि राधाराणीच्या त्या पाळण्यामध्ये त्यांनी डोकवून पाहिलं
आणि तिला हाक मारली राधे म्हणून, त्यावेळेसला तिनं डोळे प्रथम उघडले आणि कृष्णाचं नाव घेतलं. म्हणजे ही राधा राणी जी आहे ती कृष्णाची अंतरंगा शक्ती आहे आणि फक्त कृष्णाला आनंद देण्यासाठीच तिचा जन्म झालेला आहे. म्हणजे कसं आहे, भगवंताला विनाशक्तीचा आपण पूजू शकत नाही, कारण अर्धवट शक्ती म्हणजे भगवंत बिनाशक्तीचे अपूर्ण आहेत आणि शक्तीशिवाय ते पूर्ण होऊ शकत नाहीत. म्हणून आपण काय करायचं की राधेराणीला पण हे करायचं, पूजायचं, त्यांचा पण स्वीकार करायचा. कारण कृष्णाने स्वतः राधेला सांगितलं की ज्या ज्या वेळेला तुझं नाव आधी घेतलं जाईल आणि मग माझं नाव घेतलं जाईल त्यावेळेसला मी संतुष्ट होईल. म्हणजे आपण अजूनही म्हणतो राधा कृष्ण राधे श्याम, म्हणजे राधेचं पहिल्यांदा नाव घेतलं जातं. कारण भगवंताला काय आवडतं तर राधाराणी आवडतात. आणि शुकमुनी ज्यांनी भागवत कथा सांगितली त्यांचे गुरु राधाराणी आहेत. व्यासमुनींच्या गुरु राधाराणी आहेत. आणि ह्या किशोरी इतक्या चांगल्या आहेत की त्यांचं नाम आलं की भगवंत एवढे खुश होतात की त्यांना कृष्णाला स्वतःचं नामस्मरण केलेलं आवडत नाही, पण राधाराणीचं नामस्मरण केलेलं फार आवडतं. त्यामुळं असं म्हणूया, किशोरी कुछ ऐसा इंतजाम हो जाए, किशोरी कुछ ऐसा इंतजाम हो जाए, जुबां पे राधा 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 नाम हो जाए, जुबां पे राधा 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 नाम हो जाए, किशोरी कुछ ऐसा इंतजाम हो जाए. आता बघा, प्रत्येक जीव हा आत्मा आहे आणि हा आत्मा जो आहे तो स्त्रीलिंगी आहे आणि परमपुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण हे ह्या प्रत्येक आत्म्याचे स्वामी आहेत. आणि राधाराणीने कृष्णाला सर्वस्व वाहिलं, तन मन धन, प्रत्येक श्वासागणीस तिच्या कृष्ण भगवंत तिचे सारखे चालूच होते. आणि प्रेमाची परिभाषा काय असते तर सगळं त्या प्रेमामध्ये दिलं जातं आणि अपेक्षेशिवाय दिलं जातं, म्हणजे कुठलीही अपेक्षा धरली जात नाही. आणि राधाराणी ह्या अशा आहेत की त्यांचं म्हणजे कृष्ण जर प्राप्त करून घ्यायचं असेल ना तर आपण जर राधाराणीकडे गेलं तर राधाराणी हसत आपल्याला भगवंताकडे घेऊन जातात आणि भगवंताला सांगतात की हे तुमच्याकडे प्रेमभावाने येऊ पाहतात आणि भक्तालाही त्या प्रिय असतात. आता जर पाहिलं तर आपण भगवंताची भक्ती हे 4 प्रकारे करू शकतो. नामरूपाने, रूपरूपाने, लीलारूपाने आणि धामरूपाने. म्हणजे ह्या 4पैकी तुम्ही भगवंताचं नाम सतत घेतलं तरी भगवंत संतुष्ट होतात. रूपाचं जरी आपण त्यांच्या सारखं स्मरण केलं तरी भगवंत संतुष्ट होतात. त्यांच्या लीला जरी गात बसलो तरी भगवंत संतुष्ट होतात. आणि त्यांच्या वृंदावन धामाचं जरी आपण स्मरण केलं तरी भगवंत संतुष्ट होतात. कारण ही वृंदावन जे धाम आहे ना ते राधाराणींनी स्वतः बनवलेले. कारण ज्या वेळेसला भगवंत राधाराणीला म्हणाले की आपण खाली धर्तीवर अवतार घेऊ, त्यावेळेसला राधाराणी म्हणाल्या की ही सगळं गोलोकधाम मी एकटी नाही येऊ शकत, कारण हे सगळं गोलोकधाम तुम्हाला खाली पृथ्वीवर वृंदावन नामक गावामध्ये स्थापन करावं लागेल आणि तिथं गोवर्धन पर्वत न्यावा लागेल, यमुना नदी न्यावी लागेल आणि हे सगळे जे गोलोकधामामधले लोक आहेत ते सगळेच्या सगळे राधाराणींनी त्यांच्याबरोबर खाली ह्या लीलेमध्ये सम्मिलित करण्यासाठी घेऊन आल्या. आणि ज्या वेळेसला राधाराणी एवढी प्रिय आहे भगवंताला की भगवंताला 1000 कामं करत असले ना, आपण नुसतं रा म्हटलं तरी भगवंत सगळी कामं सोडून 1000 कामं सोडून 10 म्हणायच्या आत आपल्या पशी येऊन उभा राहतात. आणि जेव्हा आपण राधा म्हणतो त्यावेळेसला ते संतुष्ट होतात. म्हणजे हे राधा नाम हे इतकं औषधी की आपल्या हृदयातले सगळे दोष विकार म्हणजे कामभाव नष्ट करते, सगळे विकार नाहीसे करते आणि त्या सांसारिक जो रोग आहे प्रत्येकाला कामाचा तो रोग नाहीसा करतात. आणि राधाराणी ज्या लोकांनी
कामविरहित करण्यासाठी राधाराणीचा जन्म झालेला आहे. म्हणजे कृष्णाचे 16,108 बायका होत्या. त्याच्यात राधाराणीसुद्धा एक बायको होऊ शकली असती, परंतु तसं नाही. कारण ह्या 16,108 बायकांनी कृष्णाला वरण केलं, कृष्णाला वरलं होतं, परंतु कृष्णाने मात्र राधेला वरण केलेलं आहे. कारण ती त्यांना फक्त आनंद आणि प्रेम देण्यासाठी आली. कारण प्रेमाची देवी म्हटलं जातं आणि प्रेमाची देवता आहे ही राधाराणी. आणि त्यामुळं भगवंताची पूर्ण कृपा जर तुमच्यावर व्हायची असेल तर अशी निष्काम भाव असलेली राधाराणी, निस्वार्थ प्रेमाने न्हालेली राधाराणी, हिला जर प्रार्थना केली तर आपल्याला कृष्ण भरपूर म्हणजे प्राप्तच होऊ शकतात. जसं म्हणतात ना, पोथी पडी पडी जग मुआ, पोथी पडी पडी जग मुआ, पंडित भयान कोय, पंडित भयान कोय, ढाई अक्षर प्रेम का, पढ़े सो पंडित होय कबीरा, पढ़े सो पंडित होय. म्हणजे कितीही पोथी पुराण तुम्ही वाचले, कितीही पंडित झाले तुम्ही, निपुण झाले, तरीसुद्धा जर प्रेमभाव नसेल, भगवंताला जिंकण्याचा भाव नसेल, तर तुम्ही त्यांना प्राप्त करू शकत नाही. हे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि शेवटी एकच भगवंतापाशी प्रार्थना, इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले, इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेके जब प्राण तन से निकले, श्री गंगा जी का तट हो, यमुना का बंसीवट हो, श्री गंगा जी का तट हो, यमुना का बंसीवट हो, मेरा सावरा निकट हो, जब प्राण तन से निकले, मेरा सावरा निकट हो, जब प्राण तन से निकले, पीतांबरी कसी हो, छवि मन में ये बसी हो, पीतांबरी कसी हो, छवि मन में ये बसी हो, ओठों पे कुछ हंसी हो, जब प्राण तन से निकले, इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले, जब कंठ प्राण आए, कोई रोग ना सतावे, जब कंठ प्राण आए, कोई रोग ना सताए, यम दर्श ना दिखावे, जब प्राण तन से निकले, उस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना, उस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना, राधे को साथ लाना, जब प्राण तन से निकले, राधे को साथ लाना, जब प्राण तन से निकले. जय श्री बोलो राधा कृष्ण मोहन की जय. हरे कृष्ण.